स्टुडंट्स, आपण इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघत होतो. त्यातले आपल्याला एक्झाम्पल बघायचे आहेत. आता हे जे एक्झाम्पल आहे ते आपल्याला एमसीक्यू टाइप मध्ये बघायचे आहेत. द फर्स्ट क्वेश्चन काय दिसतो बघा. द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ tan इनव्हर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ a minus x divided by a plus x. What is given here? Tan inverse of square root of a minus x divided by a plus x are there, and here minus a is less than x is less than a. x ची रेंज दिलेली आहे आपल्याला. here आता याला काय करता येईल आपल्याला, हे डायरेक्टली सॉल्व करता येणार नाही, आपल्याला ह्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करायला पाहिजे. आपण कन्सिडर करूया लेट x is equal to a cos theta. Here we substitute that x is equal to a cos theta. Therefore we get here what we get, tan inverse of square root of a minus a cos theta divided by a plus a cos theta. Here we should a because of a are given there, that's why we substitute there. Then this can be written as, therefore tan inverse of, taking a common as 1 minus cos theta divided by, also here a common, we get 1 plus cos theta. Therefore tan inverse of square root of a get cancelled, a काय होतं एकमेकाला कॅन्सल झाले. 1 minus cos theta is equal to 2 times sin square theta by 2 whole divided by, here also we get 1 plus cos theta is equal to 2 times cos square theta by 2. We know the formulas. 1 minus cos theta is equal to 2 times sin square theta by 2, and 1 plus cos theta is equal to 2 times cos square theta by 2. Here 2 get cancel again, and sin square and cos square are cancel to the root. We get tan inverse of sin theta by 2 upon cos theta by 2, and here sin by cos is equal to, sin by cos is equal to tan theta, that means tan of theta by 2. Therefore tan get cancelled, we get theta by 2 are there. We get the value of this is equal to theta by 2, but we need not be value of in the form of theta. आपल्याला थीटाच्या फॉर्मॅट मध्ये आन्सर काढायचं नाही आपल्याला. आपल्याला याचं कशामध्ये काढायचं आहे, बिकॉज ऑफ x इथं रिक्वायर्ड आहे. दॅट्स व्हाय ह्याचं ट्रान्सफॉर्मेशन जर आपण घेतलं तर काय मिळतंय, x upon a is equal to cos theta. Again it implies theta is equal to cos inverse of x by a. राईट, हे आपल्याला असं मिळेल की cos आपण काय केला, आपण ह्या साइडला घेतला तर काय मिळाले, x by a मिळाला. ठीक आहे. therefore here we replace 1 by 2 theta is equal to cos inverse of x by a, and here we get the answer option B is the correct, right? Next question. The value of sin inverse sin theta, sin inverse sin 10 plus sin inverse sin 5 is. We want to find the value of this. आता याच्यामध्ये नॉर्मल जर विचार केला तर आपल्याला काय दिसतंय, sin इनवर्स sin आहे. दॅट्स व्हाय आपण डायरेक्टली काय म्हणू शकतो, sin sin कॅन्सल झालं, इथं पण sin sin कॅन्सल झालं. इझी आहे. 10 + 5 15 झाले. खरं याच्यामध्ये बघितलं तर डायरेक्टली याच्यावरती इथं जे टर्म दिले तिथे लिहितो मी sin इनवर्स sin of 10. हे आपल्याला फाइंड करायचं. जर सिम्प्लिफाय करायचं झाला तर आपल्याला माहिती आहे की इनवर्स डिफाइन करण्यासाठी आपल्याला काय लागतं, इफ हे काय दिलं आपल्याला, sin इनवर्स ऑफ sin 5 आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, sin इनवर्स ऑफ sin थीटा इज इक्वल टू थीटा if theta belongs to minus pi by 2 to pi by 2, right? थीटा कुठून असायला पाहिजे, प्रिन्सिपल सोल्युशनची ब्रांच त्यांना सॅटिस्फाईड करायला पाहिजे.
if theta satisfied the principal solution branch, then we should inverse this. आता हा 10 दिलेला आहे, that means it does not mean that 10 डिग्री डायरेक्टली नुसता नॉर्मली 10 दिलेला आहे, that means हे काय आपल्याकडे 10 रेडियन आहे. here 10 is in रेडियन फॉर्म, रेडियनच्या फॉर्मॅट मध्ये आहे. मग आपल्याला याला काय करावं लागेल की कन्वर्ट टू द प्रिन्सिपल सोल्युशन ब्रांच, याच्यामध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग याच्यासाठी आपल्याला काय करता येईल, आता साइन 10 आहे, ठीक आहे. 10 म्हणजे काय झालं, अप्रॉक्सिमेटली बघा किती येत आहे. आपण जर हे बघितलं 10 आहे, नॉर्मल कन्क्लुजन कसं करायचं, 10 आहे तर काय केलं आपण पाय बाय 180 ने मल्टिप्लाइड करतोय, बरोबर. काय केलं आपण पाय बाय 180 सॉरी 180 बाय पाय ने मल्टिप्लाइड करतोय, माय मिस्टेक. 180 बाय पाय आणि हे म्हणजे पाय किती आहे आपल्याकडे 22/7 आहे. ह्याला मल्टिप्लाइड करून जे आन्सर आपल्याला येतं ते किती मिळते बघा. तर हे जर मल्टिप्लाइड आपण केलं तर आपल्याला काय मिळेल बघा या ठिकाणी. तर आपल्याला इथे काय मिळते बघा की tan हियर 10 इज काय म्हटलं आपण रेडियन फॉर्मॅट मध्ये आहे. तर आपण याच्यासाठी काय करता येईल, हा जो 10 आहे तर आपण त्या मेथडने करू शकतो, किंवा आपल्याला असंही करता येईल की अप्रॉक्सिमेटली जर व्हॅल्यू आपण ह्याची फाइंड करायची झाली तर आपण काय म्हणू शकतोय की पाय म्हणजे किती आपल्याकडे आहे 3 किती 142 आहे, हा आहे. अप्रॉक्सिमेटली जर गेलं तर कुठे गेलं आपण 3 आहे, 3 नंतर 3 3 जा 9 झालं, म्हणजे अप्रॉक्सिमेटली काय येत आहे 3 पाय होत आहे. मग therefore we can write this as, चला आपण 3 पाय बाय च्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करूया. मग आपल्याकडे आहे sin 3 पाय मायनस थीटा इज इक्वल टू आपल्याला काय मिळतंय sin 3 पाय मायनस थीटा. असं जर घेतलं तर आपल्याला किती मिळणार आहे 3 पाय म्हणजे कुठे गेलं की परत इट इज इक्वल टू sin थीटा अशा फॉर्मॅट मध्ये येत आहे. ओरिजिनॅलिटी त्याची टिकून राहते. देयरफॉर आपण काय लिहू शकतो sin 3 पाय मायनस 10 इज इक्वल टू ऑलवेज काय राहील आपल्याकडे sin 10 राहत आहे, बरोबर. ऑलवेज हे sin 10 आहे. मग आपण हे रिप्लेस करूया, sin 10 साठी हे रिप्लेसमेंट घेऊया आणि हे जर रिप्लेसमेंट घेतली तर आपल्याला काय मिळते 3 पाय मायनस 10 जर घेतलं तर आपल्याला काय मिळतं प्रिन्सिपल सोल्युशनच्या ब्रांच मध्ये त्याचं आन्सर येतं. काय मिळणार आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशनची ब्रांच आहे कुठली -π/2 to π/2, ह्याच्यामध्ये त्याचं आन्सर लाईज होतं, ठीक आहे. देयरफॉर here we replace this as, फक्त हे पार्ट घेऊया आपण sin इनवर्स ऑफ sin इथे आपल्याकडे ह्याच्यासाठी आपण 3 पाय मायनस 10 ठेवलं तर काय मिळालं आपल्याला इज इक्वल टू sin गेट कॅन्सल, वी गेट 3 पाय मायनस 10 हे असं मिळतंय. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आपण ह्याच्यासाठी काय करू शकतोय, ते जर करायचं झालं तर आपल्याला काय मिळेल की हा जो आहे sin इनवर्स ऑफ sin 5 ह्याच्यासाठी व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. आता हे जर बघितलं तर हे पण काय रेडियनच्या फॉर्मॅट मध्ये आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल, हा जो रेडियन फॉर्मॅट आहे याला आपण काय लिहिणार मग नेक्स्ट. हा जर 5 बघितला तर 5 म्हणजे कुठं झालं की 3.142 इनटू काय होतं आपल्याकडे 2 येत आहे, अप्रॉक्सिमेटली तिथं येत आहे. आपण काय करूया याला त्याच्या पुढे जातोय, मग आपण त्याच्यामध्ये 5 सबट्रॅक्ट करू शकतोय. एक शॉर्ट ह्याची थिंग सांगतोय, नॉर्मल थिंग. देयरफॉर त्याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे sin 2 पाय मायनस थीटा. असं जर असेल तर आपण काय लिहितोय मायनस sin थीटा लिहितोय. देयरफॉर याची काय होते ओरिजिनॅलिटी चेंज होते. दॅट्स व्हाय आपण थोडंसं वेगळ्या फॉर्मॅट मध्ये लिहिलंय की असं लिहितोय आपल्याला sin ऑफ, हे आपण लिहिताना 5 मायनस 2 पाय असं लिहिलं तर आपल्याला काय मिळतंय ऑलवेज sin 5 मिळेल.
हा ओरिजिनल फॉर्मॅट मध्ये मिळेल. ठीक आहे, -5. देअरफॉर हे आपण याच्यामध्ये सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला काय मिळेल, sin इनवर्स ऑफ sin 5 - 2 पाय. तर आपल्याला किती मिळालं आन्सर इथं, 5 - 2 पाय मिळालं. And then we substitute this in given equation. We can write this as, हे जर आपण त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला काय मिळते बघा, ह्या इक्वेशन मध्ये ह्याची व्हॅल्यू आपल्याकडे 3 पाय - 10 आहे आणि याची व्हॅल्यू किती आपल्याकडे +5 - 2 पाय आहे. And there will be the आन्सर जर याचे घेतलं तर आपल्याला किती मिळते, 3 पाय - 2 पाय किती झाले आपल्याकडे, पाय आले आणि -10 + 5 किती झाले, -5 राहिले. आणि ह्याच्यासाठी आन्सर बघा किती आहे आपल्याकडे, पाय - 5. हे ऑप्शन किती आलं, डी करेक्ट आलं. ठीक आहे, नेक्स्ट बघा थर्ड क्वेश्चन, cos इनवर्स ऑफ cos 10 minus tan इनवर्स ऑफ tan -6 आर देअर. हे आपल्याला दिलेलं आहे तर इथे आपण लिहिलं की cos इनवर्स ऑफ cos 10 minus tan इनवर्स ऑफ tan -6 आर देअर. ऑन द सिमिलर लाइन आपल्याला जसा फॉर्मॅट आता बघितलं त्यावेळी आपण सॉल्व्ह करूया. तर इथं जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय मिळते बघा, ह्याच्यासाठी ह्याची प्रिन्सिपल सोल्युशन ब्रांच काय cos साठी, इफ आपण काय लिहूया की cos इनवर्स ऑफ cos थीटा इज इक्वल टू थीटा इफ थीटा बिलॉंग्स टू 0 to पाय. हा आपल्याकडे याची प्रिन्सिपल सोल्युशन ब्रांच अशी आहे. आणि ऑल्सो tan साठी बघा, tan इनवर्स ऑफ tan थीटा इज इक्वल टू थीटा इफ थीटा बिलॉंग्स टू ओपन -π/2 to π/2. ही tan थीटाची प्रिन्सिपल सोल्युशन ब्रांच आहे. ठीक आहे, जर इथं बघितलं तर हा काय दिलेला आहे आपल्याला, 10 दिलेला आहे, 10 रेडियन दिलेला आहे. ठीक आहे, here 10 in रेडियन फॉर्मॅट, हा रेडियन फॉर्मॅट मध्ये दिलेला आहे. दॅट्स वाय आपल्याला काय करायला आपल्याला आहे, त्याचा 10 रेडियन आहे म्हणजे काय झाला, तो मोठा झाला. प्रिन्सिपल ह्याच्यामध्ये 0 to पाय मध्ये कन्वर्ट होत नाही, मग आपल्याला त्याला कन्व्हर्टेबल फॉर्मॅट मध्ये हे करायला पाहिजे. मग इथं मगाशी आपण साइन मध्ये घेतलं 3 पाय - 10 घेतलं तर इथं चालणार नाही, बिकॉज ऑफ ह्याच्या प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये बसायला पाहिजे. तिथं जर घेतलं 3 पाय - 10 घेतलं तर ते काय जाते, फोर्थ क्वाड्रंट मध्ये आलं म्हणजे -π/2 to 0 याच्यामध्ये ते लाईज होत आहे. दॅट्स वाय तिथं ते प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये मिळतं त्याचं. तर इथं काय मिळतं आपल्याला 0 to पाय मध्ये कन्वर्ट करायचं आहे. देअरफॉर ह्याचा इक्विव्हॅलेंट फॉर्मॅट मध्ये जर गेलो आपण, ह्याच्या इक्विव्हॅलेंट फॉर्मॅट मध्ये वी हॅव cos 4 पाय - थीटा इज इक्वल टू cos ऑफ थीटा. हा फॉर्मॅट आहे आपल्याकडे, ऑलवेज पॉझिटिव्ह राहत आहे 4 पाय और 2 पाय साठी. मग इथं इक्विव्हॅलेंट काय येतं, 4 पाय येतं. याचा काय येणार, याचा इक्विव्हॅलेंट 4 पाय, कारण बिकॉज ऑफ वी वांट हियर पॉझिटिव्ह व्हॅल्यू. याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे, पॉझिटिव्ह व्हॅल्यू पाहिजे आहे, म्हणून आपण पॉझिटिव्ह टाकलं तिथं. ठीक आहे, पॉझिटिव्ह घेतलं. निगेटिव्ह असेल तर आपण निगेटिव्ह फॉर्मॅट मध्ये गेलो, मग तिथं आपण 3 पाय घेतलं असतं. तर इथं आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे आहे, दॅट्स वाय 4 पाय - 10 यूज केला, 4 पाय - थीटा यूज केला. देअरफॉर by using that we can write cos of 4 pi minus 10 is equal to cos of 10. By using that property we should write cos inverse of cos, here we should replace cos 10. ह्याच्यासाठी आपण cos 10 साठी हे रिप्लेस करणार आहे, 4 pi minus 10 रिप्लेस घेतला तर cos cos गेट कॅन्सल, रिमेनिंग 4 pi minus 10. बिकॉज ऑफ आपण प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये त्याला कन्वर्ट केलेला आहे, राईट. ठीक आहे, आता राहिले काय, नेक्स्ट आपल्याला फाइंड करायचं आहे ह्याच्यासाठी tan साठी. हियर -6 इज इन रेडियन फॉर्मॅट. हा पण रेडियन फॉर्मॅट आहे आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला, थीटा काय असायला पाहिजे, -π/2 to π/2 ह्या रेंज मध्ये असेल
तर आपण काय करू शकतो याच्यासाठी इनव्हर्सच्या प्रॉपर्टीज यूज करू शकतोय. दॅट्स वाय वी वांट टू कन्वर्ट दिस इन द स्टँडर्ड फॉर्मॅट. त्याला त्याच्यामध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. जर हा -6 आहे, -6 म्हणजे काय झालं, अप्रॉक्सिमेटली म्हणजे -6 आहे तर निगेटिव्ह अँगल झाला. आणि इथं आपल्याला काय घेतलं की 2 पाय याच्यामध्ये गेलो आपण. 6 म्हणजे काय झालं 2 पाय, अप्रॉक्सिमेटली काय झालं 2 पाय झालं. आणि त्याच्यामध्ये ते जर सबट्रॅक्शन घेतलं तर ते काय येतंय, जवळपास त्याच्या जवळ जातंय. कुठल्या ह्या क्वाड्रंट मध्ये जातंय. 2 पाय मायनस आपल्याकडे फॉर्म्युला आहे. वी हॅव tan of 2 pi minus theta is equal to tan theta लिहू शकतो आपण. हा मायनस येतोय, सॉरी मायनस tan theta. हा स्टँडर्ड त्या फॉर्मॅट मध्ये राहील. ठीक आहे, वी शुड रिप्लेस दिस यार. आपण याच्यासाठी लिहू शकतो tan of 2 pi minus 6 is equal to काय झालं आपल्याकडे मायनस tan of -6. ठीक आहे, हा मायनस आहे तर मायनस मायनस प्लस झाला. हे tan 6 ह्याची ओरिजिनॅलिटी आहे तशी तर शिल्लक राहते. म्हणजे हा आहे तसा आपण इथं सबस्टिट्यूट करू शकतोय. tan of 2 pi plus 6 आले तर राईट. राईट, आता काय करू शकतो आपण याच्यावरती इनव्हर्स प्रॉपर्टी वापरली. देयरफॉर tan इनव्हर्स ऑफ tan 2 pi plus 6 is equal to 2 pi plus 6 आला आपल्याकडे. ठीक आहे, आणि नंतर हे जर आपण याच्यामध्ये सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला काय मिळेल बघा. देयरफॉर वी गेट फ्रॉम दिस, त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे, हा फर्स्ट झाला, याच्यामध्ये सबस्टिट्यूट करूया. 4 pi minus 10 ही याच्यासाठी व्हॅल्यू झाली. मायनस सेकंड याच्यासाठी व्हॅल्यू किती आपल्याकडे आलेली आहे 2 pi plus 6. 4 pi minus 10 मायनस अप्लाय केलं तर -2 pi -6 झालं. 4 pi minus 2 किती झालं 2 pi -10 -6 -16 are there and we get the required answer 2 pi -16. okay, D is the correct answer. बघा काय केलं आपण इथं, here -6 आहे, that's why -6 काय घेतलं आपण tan 2 pi minus theta is equal to minus tan theta. मग आपण थीटाची ठिकाणी आपल्याला -6 आहे, -6 असेल तर आपल्याला काय लिहिलं tan -6 झालं. आणि मायनस tan मध्ये जर मायनस आलं तर बाहेर येतंय, मायनस मायनस प्लस राहतंय म्हणजे त्याची ओरिजिनॅलिटी टिकते. दॅट्स व्हाय हे मायनस आला इम्प्लाइज होतं tan theta 2 pi plus 6 हे असं होईल इज इक्वल टू tan 6 झालं. हे आपण इथे रिप्लेसमेंट घेतली. हां, त्यासाठी आपण तीच रिप्लेसमेंट घेतली आणि आपण काय घेतलं तर रिक्वायर्ड आन्सर 2 pi plus 6 मिळालं. आणि ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला रिक्वायर्ड आन्सर मिळाला. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात आपण. नेक्स्ट we want to simplify sin inverse of sin x plus cos x divided by root 2. Here x lies between -pi/4 to pi/4. okay, then sin inverse of sin x plus cos x divided by root 2 are there. Then we can simplify this as sin inverse of 1 by root 2 sin x plus 1 by root 2 cos x are there. And here in the outside the bracket sin inverse are there. Then we require here bracket should be in the form of sin. हा ब्रॅकेट आपल्याला साइन च्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करावं लागेल बिकॉज ऑफ बाहेर साइन आहे. आपण याला कसं करणार, आपल्याकडे फॉर्म्युला आहे हे, तर आपण असा जर फॉर्मॅट असेल तर ते साइन मध्ये कन्वर्ट करता येतो किंवा कॉस मध्ये कन्वर्ट करता येतो आपल्याला. आता याला आपल्याला साइन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. देयरफॉर वी शुड राइट दिस as sin इनवर्स ऑफ sin x into cos pi/4 plus sin of pi/4 cos x, because of since here we know that sin pi/4 is equal to sin cos pi/4 is equal to 1 by root 2. both are same, दोन्हीचा अंतर सेम आहे. याला आपण काय म्हटलं cos म्हटलं आणि याच्यासाठी sin म्हटलं. मग आपल्याकडे आहे sin a cos b plus cos a sin b. हा फॉर्मॅट आहे. therefore sin inverse of we can write this as sin of
x plus pi by 4. Okay, हे असं लिहिलं. Therefore sin get cancelled, we get here x plus pi by 4. हे प्रिन्सिपल सोल्युशनचे ब्रांच सॅटिस्फाईड करते बिकॉज ऑफ इथे म्हटलेलं आहे की x लाईज बिटवीन मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 यांच्यामध्येच आहे. मायनस पाय बाय 2 पाय बाय 4 यांच्यामध्ये आहे. दॅट्स वाय जर पाय बाय 4 याच्यामध्ये सबस्टिट्यूट केला तर ती प्रिन्सिपल सोल्युशनची ब्रांच आहे मायनस पाय बाय 2 टू प्लस पाय बाय 2. ही त्याच्यामधून बाहेर जात नाही, त्याच्यामध्येच येतं कारण बिकॉज ऑफ ह्याच्यापेक्षा लेस आहे. मायनस 45 टू प्लस 45 यांच्यामध्ये आहे. डायरेक्टली आपण हा 45 म्हटलेला आहे. मग तो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, हा आपल्याला काय मिळेल, लाईज बिटवीन द रेंज मिळणार आहे आपल्याला. बघा इथं, ठीक आहे. देयरफॉर याचा आन्सर काय मिळाला आपल्याला बघा, ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. द व्हॅल्यू ऑफ sec square tan square 2 plus cosec square cot inverse of 3. Sorry, sec square tan inverse of 2 plus cosec square cot inverse of 3 ह्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. sec square tan inverse of 2 plus cosec square cot inverse of 3 याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. then this should be right as, आपण असं लिहू शकतो की sec of tan inverse 2 bracket square plus cosec of cot inverse 3 bracket square असं लिहू शकतोय. आणि याच्यामध्ये आपल्याला कन्वर्जन फॉर्म्युला आहेत बघा. कन्वर्जन फॉर्म्युला आहे tan ला आपण साइन मध्ये, इनवर्स फॉर्म्युले पण कन्वर्जनच्या फॉर्मॅट मध्ये आहेत. tan ला आपण साइन मध्ये कन्वर्ट करू शकतो, कॉस मध्ये करू शकतो, तसंच सेक मध्ये पण करता येते आपल्याला. कारण बिकॉज ऑफ सेक सेक कॅन्सल करायचं आपल्याला. देयरफॉर आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे बघा की tan इनवर्स x इज इक्वल टू सेक इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस x स्क्वेअर, हा फॉर्म्युला आहे. आणि सिमिलरली कोसेक कॉटचं कोसेक मध्ये कन्वर्जन करण्यासाठी आपल्याला सेम फॉर्म्युला आहे. कॉट इनवर्स x इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ 1 प्लस x स्क्वेअर, सेम फॉर्म्युला आहे. इम्प्लाइज करूया इथं, तर काय मिळेल, सेक ऑफ इन द ब्रॅकेट सेक इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर, सॉरी 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर लिहू, फॉर्मॅट मध्ये लिहूया. 1 चा स्क्वेअर 1 येतो, दॅट्स व्हाय आहे असं राहील. ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कोसेक ऑफ cosec inverse square root of 1 square plus 3 square bracket square. Then here sec sec cancel, what we get here, 2 square is a 4 plus 1 square root of 5 square plus cosec cosec cancel, 1 plus 3 square is the 9, 9 plus 1 is the 10, 10 square, and here square and square root cancel to each other, we get 5 plus 10 is equal to 15. Therefore 15 is the correct answer. Okay, thank you.